कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 35. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. चंदेरी लॉजच्या रूम नंबर 106 मध्ये रयत पोहोचला आणि अचानक कोणीतरी त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. पुढच्या क्षणी समोर होती सुजा. मागील भागात झालेल्या प्रकारामुळे आता तिचं डोकं झणकत होतं. सध्या तिला रेस्टची गरज होती. आधी शरीराने सडपातळ, त्यात हे डिप्रेशन, तरी त्याही स्थितीत तिने स्वतःला सावरलं. ती बाथरूममधून बाहेर आली. आज ती रयतजवळ झोपली नाही. आज ती तिच्या रूममध्ये झोपायला गेली. तिने बेडवर अंग झोपून दिलं, पण झोप लागत नव्हती. ती तशीच झोपायचा प्रयत्न करत होती, पण मनात त्याचेच विचार चालू होते. आज तिला हरल्यासारखं, काहीतरी हातातून निसटून गेल्यासारखं वाटत होतं. पण रयत मात्र त्याच्या खोलीत आरामात झोपला होता. ते झोपेत मोठमोठ्या घेऱ्या घेत होता, ज्याचा आवाज ईशाला तिच्या खोलीमध्ये स्पष्ट ऐकायला येत होता. त्याच्या आवाजाने तिचं मन अजूनच उफाळून आलं आणि तिने तिचे डोळे मिटवून घेतले. पुन्हा एकदा डोळ्यांच्या कडेनं आसवं निघून गेली आणि मग पहाटेच्या सुमारास तिचा डोळा लागला. आता पुढे. दुसरा दिवस उजडला. खिडकीतून बाहेरचा लख्ख प्रकाश चेहऱ्यावर पडल्याने त्याला जाग आली. त्याने त्याचे बारीक डोळे उघडले आणि मस्त अंग वाकडं तिकडं करून आळस दिला. मध्यरात्री झालेल्या जागरणामुळे तो आज सकाळी उशिरापर्यंत झोपला होता. त्यात आज संडे होता, त्यामुळे थोडा वेळ फोन चालत बसला. फोनवर सुजाचे सकाळी सकाळीचे टेक्स्ट मेसेज आले होते. त्याने ते ओपन करून पाहिले. तिने हॉटेलचा ॲड्रेस सेंड केला होता आणि आता त्याचा सकाळीचा एवढा चांगला मूड त्या सुजामुळे ऑफ झाला आणि आज तिला भेटायला जायचं आहे याची त्याला जाणीव झाली. मनात तिला भेटण्याची तर अजिबात इच्छा नव्हती. कंपनीत भरपूर वर्कलोड वाढला होता. त्यात सुजाचे असे अचानक बदललेले वागणे त्याला जास्तच नर्वसनेस फील करून देत होते. आणि सुजाचे विचार मनात येताच त्याचं डोकं दुखू लागलं. त्याला आता तिचा राग येत होता. आज अशी अद्दल घडवणार सुजा तुला, की आयुष्यात कोणा माझ्यासोबत गेम करणार नाहीस? त्याने विचार करत त्याचा अंगठा कपाळावर घासला. किचनमधून मस्त चहाचा घमघमाट सुटला होता आणि आता त्याला चहा पिण्याची इच्छा झाली. तो त्या वासाने हॅप्नोटाईज झाला. बाथरूममध्ये जाऊन त्यानं पटकन त्याचं आवरलं आणि तो किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेला. ईशाची अंघोळ झाली होती. आजही तिने डोक्यावरून अंघोळ केली होती. अंगावर ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन असलेली कुर्ती तिच्या त्या गोऱ्या रंगाला खूप उठून दिसत होती. रयतने तिच्या जवळचा ग्लास उचलून घेतला तसं तो आल्याची तिला जाणीव झाली. ग्लास घेऊन रयत डायनिंग टेबलवर जाऊन बसला. थोड्याच वेळात ती मस्त गरमागरम चहा घेऊन त्याच्याजवळ आली. तिने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि न्यूजपेपर देखील. त्याचं लक्ष ती चहा देताना तिच्या बोरापान हातावर गेलं आणि तिच्या हातावर रात्रीचे त्याने घट्ट पकडलेले निशाण दिसले. त्याने तिला ओढत आरशासमोर नेलं होतं. त्याच्या लक्षात आलं, ते लाल निशाण पाळे झाले होते आणि तिच्या बोऱ्या हातात स्पष्ट दिसत होते. त्याला मनातच वाईट वाटलं. त्याने तिच्या चेहऱ्यावर नजर टाकली. तिने हलकेच ओठ रुंदावून स्मित केलं. ना कसला राग, ना कसला ॲटिट्यूड. तिच्या चेहऱ्यावर त्याला अजिबात राग दिसला नाही, पण नेहमीप्रमाणे असणारा मॉर्निंग ग्लो पण आज दिसला नाही. तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. डोळे कोरडे पडले होते, लाल दिसत होते, ओठही सुकून गेले होते. कदाचित तिची रात्री झोप झाली नाही. त्याला समजलं आणि हे सर्व आपल्यामुळे झाले. त्याच्या लक्षात आलं. तो पुन्हा एकदा खूप आतून खुश झाला. त्याच्या सैतानी दिमाग आला, हेच तर हवं होतं. पण हिला माझा राग नाही का आला? मी रात्री हिला एवढं बोललो. हिच्या जागी कोणीही असती तर मला किचनमध्ये उभं पण राहू दिलं नसतं. त्याच्या मनात पुन्हा विचार आला आणि क्षणात त्याच्या भुवया किंचित जुळल्या. तो तशाच नजरेने तिच्याकडे पाहत होता. खरंच ती नॉर्मल वागत होती. रात्रीच्या गोष्टीमुळे ती दुखावली होती, पण तिने त्याला जाणवू दिलं नव्हतं. ती त्याच्याशी अजूनही नीट वागते या गोष्टीचं त्याच्या सैतानी मनाला समाधान वाटलं. चहा पिऊन तो पुन्हा चेंज करण्यासाठी गेला. आज त्याला सुजाला भेटायला चंदेरी लॉजवर जायचं होतं. थोड्याच वेळात तो चेंज करून बाहेर आला. तिने एक नजर त्याला वरून खाली स्कॅन केलं. अंगात ब्ल्यू टाईट जीन्स घातलेली, त्यावर मस्त येलो कलरचं कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज असलेलं टी शर्ट घातलं होतं. जेल लावून सेट केलेले केस, कमरेला ब्राऊन कलरचा बेल्ट, पायात व्हाईट कलरचा शूज, एका हातात ब्रँडेड वॉच आणि दुसऱ्या हातात 4 व्हीलरची की. त्या कीला रेड हार्ट शेप असलेलं किचन लावलं होतं.
तो मस्त तयार होऊन हातात बोल फिरवून जायच्या तयारीत होता. त्याने एक नजर तिच्यावर टाकली, पण तिने त्याला पाहून नेग्लेक्ट केलं आणि तिचं ती काम करत होती. त्याने पुसाचा सोडला आणि पार्किंगमध्ये जाऊन त्याने गाडी स्टार्ट केली. त्याने गाडी सरळ चंदेरी लॉजच्या दिशेने घेतली. भरधाव स्पीडने तो गाडी चालवत होता. अवघ्या 20 मिनिटाच्या आतच तो लॉजवर पोहोचला. त्याची गाडी लॉजच्या मेन डोअरवर येऊन पोहोचली. गार्डने डोअर ओपन केलं तसा गाडी आत घेऊन गेला. आजूबाजूला हिरवंगार छोटंसं ग्रास गार्डन आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांची लहान फुलं. पाहता क्षणी मन प्रसन्न होईल असं ते एकमेव गार्डन. सुजाने रयतसाठी पूर्ण लॉज बुक केला होता. त्याने काउंटरवर चौकशी केली. त्या मॅनेजरने त्याला एका रूमची की दिली. रूम नंबर 106. तो माणूस बोलला आणि त्याने त्याला वर जायचा इशारा केला. वर सुजा अगोदरच रूममध्ये त्याचा वेट करत होती. रयत हळूहळू पायऱ्या चढू लागला. त्याला आता अस्वस्थ वाटत होतं. एकतर ऑफिसमध्ये कामाचा वाढलेला वर्कलोड आणि सुजाने अचानक ऑस्ट्रेलियाला जायचा घेतलेला निर्णय, या सगळ्या गोष्टीचा त्याला राग येत होता. सुजाला तो खूप जवळून ओळखत होता. तिचे आणि त्याचे चांगले बिझनेस संबंध होते. सुजाही त्याच्या कंपनीची शान होती. पण अचानक असं काय झालं की ती डील सोडून जाते? जर सुजाला मुद्दल वाढवून हवी होती तर तिने तसं मला कळवायला हवं होतं. तो कुठे कमी पडतो हेच त्याला समजत नव्हतं. येत्या वीकमध्ये त्याच्या कंपनीचा शो होता. त्याने आत्तापर्यंत फक्त तिला प्रायोरिटी दिली होती. त्यामुळे दुसरा मॉडेल पण एवढ्या कमी वेळात मिळणं शक्य नव्हतं. आणि सगळ्यात जास्त तर सुजा सडनली त्याला सोडून एक निर्णय घेते ही गोष्टच त्याला पटली नव्हते. हाऊ डेअर शी मेक्स अ डिसिजन विदाऊट इवन आस्किंग मी? ती मला विचारल्याशिवाय निर्णय कसा घेऊ शकते? त्याला तिचा राग आला होता. तो रागाच्या भरातच ताड पावलं टाकत वर आला. सुजा रूममध्ये होती. त्याच्या पावलांचा आवाज कॉरिडॉरमधून येताना सुजाच्या कानावर पडत होता. टक करणारा त्याच्या बुटाच्या आवाजाने सुजा भानावर येत होती. तो जवळ आला आहे हे तिच्या लक्षात येत होतं. त्याने त्याच्या पडेलकीने डोअर अनलॉक केलं. आतमध्ये सगळीकडे अंधार होता. त्याने लाईट्स ऑन केली. सुजा, त्याने त्याच्या धारदार आवाजात तिला आवाज दिला, पण रूममध्ये कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा तिचं रूम आहे का याची खात्री केली. तो अगदी योग्य ठिकाणी आला होता. ही तीच रूम होती. रूम नंबर 106. रूमची खात्री पटल्यावर तो आत आला. त्याला वाटलं सुजा अजून आली नसेल. त्याने वॉचमध्ये पाहिलं. तो अगदी परफेक्ट वेळेत तिथे पोहोचला होता. समोर असलेल्या बेडवर बसून तिचा वेट करावा त्याला वाटलं आणि मग तो डोअर लॉक करण्यासाठी मागे वळला. त्याने डोअर लॉक केलं. अचानक त्याच्या डोळ्यावर कोणीतरी हात ठेवला. गुड मॉर्निंग, तू आलास बेबी? ती मादक आवाजात बोलली. ती सुजा आहे. त्याने पटकन ओळखलं. तसा बेसावध असलेला तो तिच्या अचानक झालेल्या स्पर्शाने गोंधळला. त्यानं त्याचा हात तिच्या हातावर ठेवून तिचे हात डोळ्यापासून वेगळे केले आणि मागे वळून पाहिलं. समोर मस्त ब्ल्यू कलरचा हाफ स्लीव्ह असलेला नी लेंथ वन पीस घातलेली सुजा उभी होती. स्किन टाईट फिट ड्रेसमुळे मुळातच सुंदर आणि मादक असणारी तिची फिगर आणखीनच उठून दिसत होती. चेहऱ्यावर मेकअपचे डार्क लेअर लावलेले होते, जे तिच्या रेड कलरच्या लिपस्टिकला उठून दिसत होते. मोठे काळे डोळे, खुले केस, सौंदर्य ठासून भरलेलं. ती त्याचा हात हातात घेऊन बेडजवळ घेऊन आली. तोही तिच्या त्या गहिऱ्या डोळ्यात एक मिनिट स्थिर झाला. रयत, माय बेबी, असं म्हणून ती त्याच्या जवळ त्याला अगदी चिटकून बसले. त्याला तिचं वागणं आज वेगळंच वाटत होतं. तू सरळ मुद्द्याचं बोल. तो तिच्यापासून थोडंसं दूर जाऊन तिच्याकडे पाठ करून बोलत होता. त्याच्या त्या बोलण्यावर ती क्षणभर गोंधळली. ओह, एवढी घाई का? जरा शांत बसून बोलूया ना. ती पुन्हा सिडक्टिव्ह व्हॉईसमध्ये बोलत त्याच्या जवळ गेली. तिने त्याच्या हातावरून त्या खांद्यापर्यंत तिचं एक बोट फिरवायला चालू केलं. सुजा, मला अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू ऑस्ट्रेलियाला का निघून जातेस? सो स्वीट बेबी, मी फक्त जायचं नाव काढलं तर तुझी ही अवस्था आहे. मी गेल्यावर तर कसं रिॲक्ट करशील? सुजा, टेल मी रिझन वाय यू आर गोईंग. तो मागे फिरून तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. बेबी, मी कुठे म्हणते डील साईन करणार नाही. पण ती बोलता थांबली. सुजा आता मुद्द्याला आली होती. पण काय? बेबी, तुला कसं समजत नाही मला काय पाहिजे ते? असं बोलून सुजा आता त्याच्या जवळ गेली आणि ती तिचं लांबलचक बोट त्याच्या हाताच्या दंडावरून त्याच्या गालावर फिरवत होती. तिच्या अंगावर मारलेल्या परफ्यूमने
तिच्या अंगाचा फ्रेग्रन्स त्याच्या नापात जाऊन तो तिच्याकडे अट्रॅक्ट होत होता. रयतच्या डोळ्यात काय होतं? राग की आकर्षण? सुजा फक्त बिझनेस पार्टनर होती की अजून काही? तुम्हाला काय वाटतं रयतबद्दल? कमेंट करून नक्की कळवा.